तुमचं मत तुम्ही कोणाला देणार? हुकुमशाहीला देणार की लोकशाहीला? नमस्कार मराठी मंडळीवर तुमचं स्वागत आहे। विजांचा कडकडाट, मुसळधार पाऊस आणि या मुसळधार पावसामध्ये परभणीत झालेलं उद्धव ठाकरेंचं जोरदार असं भाषण। परभणीचे शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचाराची सभा त्या ठिकाणी होऊ घातलेली होती आणि या सभेदरम्यान विजांचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस यामध्ये उद्धव ठाकरेंची जोरदार फटकेबाजी पाहायला मिळाली। भर पावसामध्ये उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे, मोदी आणि शहा यांना कशा प्रकारे धुन काढलं बघणार आहोत या व्हिडिओमध्ये। तुमचं मत तुम्ही कोणाला देणार? हुकुमशाहीला देणार की लोकशाहीला? जमलेल्या माझ्या देशभक्त बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मी वादळात उभा राहणार आहे। तुम्ही राहणार आहात की नाही? मी संकटाशी झुंज देणार आहे, तुम्ही देणार आहात की नाही? अरे हा पाऊस आला तरी मी पावसात भिजणार आहे, तुम्ही भिजणार आहात की नाही? मग जागेवर बसून घ्या, मी नाही हटणार, मी उभा राहिलो लढायला। येऊ दे संकट, किती यायचं तेवढं। अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामधले आम्ही मर्द मावळे आहोत। अरे त्या संकटाला आम्ही चिरडून टाकलं तर हे संकट कोणतं आहे? अरे वादळाला सुद्धा अंगावर घ्यायला मर्दाची छाती लागते, ती आपल्याकडे आहे। आणि आम्ही पाठीकडून वार करत नाही, आम्ही वादळाच्या सुद्धा छातीवरती वार करणारे शिवरायाचे मावळे आहोत। तुम्हाला उद्धव ठाकरे संपवायचं आहे ना? बघा प्रयत्न करून। हा उद्धव ठाकरे तुमच्या समोर उभा आहे आणि त्याच्या बरोबर हे सगळे माझे मर्द मावळे माझ्या सोबत उभे आहेत। प्रेमाने मिठी मारलीत तेव्हा आम्ही तुमची साथ दिली होती, पण पाठीत वार केलात तेव्हा ही माझी वाघ नखं आता बाहेर आलेली आहेत। बरोबर आहे, जरा एकदम मोठ्याने बोला, एकदम मोठ्याने बोला। दादा काय बोलला ऐकलं का रे तुम्ही? अब की बार भाजपा तडीपार। मला मताधिक्य तर जास्त पाहिजेच, पण समोरच्याचं डिपॉझिट जप्त करून मला यावेळेला विजय पाहिजे। कारण ही निवडणूक केवळ शिवसेनेची नाहीये, केवळ संजयची नाहीये, ही निवडणूक तुमच्या आमच्यासाठी, संपूर्ण देशासाठी लोकशाही विरुद्ध हुकुमशाही निवडणूक आहे। तुमचं मत तुम्ही कोणाला देणार? हुकुमशाहीला देणार की लोकशाहीला? नक्की आणखीन काय बोलण्याची आवश्यकता आहे? मग आपला निर्धार पक्का आहे। सगळं काही बदललेलं नाहीये परभणीत, फक्त एक गोष्ट बदलले। काय बदलले? निशाणी। निशाणी काय? तर अशा प्रकारे उद्धव ठाकरे यांची मुसळधार पावसामध्ये परभणीची ही सभा पार पडली। यामध्ये परभणी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे असं सांगत असतानाच उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला। सोबतच मला तुम्हाला संपवायचं आहे, उद्धव ठाकरेंना तुम्हाला संपवायचं आहे तर संपून दाखवा असं ओपन चॅलेंज देखील उद्धव ठाकरेंनी या सभेमध्ये दिलं। यासोबतच मी आता वाघ नखं, ही माझी शिवसैनिक जे आहेत, ही माझी वाघ नखं आता बाहेर पडलेली आहेत आणि परभणीमध्ये हा मोठ्या मताधिक्यानं आपल्या उमेदवाराचा विजय होईल। काहीही बदललेलं नाहीये, फक्त बदललेलं आहे ते म्हणजे आपलं चिन्ह असं सांगत असतानाच काय निवडून येणार? तर मशाल निवडून येणार असं उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं। असेच धडाकेबाज व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला देखील विसरू नका। तुम्ही कोणासोबत आहात? उद्धव ठाकरेंच्या मशालीसोबत की एकनाथ शिंदे यांच्या धनुष्यबाणासोबत?